पाहतोय की सकाळी उठल्यानंतर पूजा करणं हे नित्यक्रम असतो आणि विशेष म्हणजे पूजेसाठी लागणारी अगरबत्ती ही विशेष सेंद्रिय पदार्थातून बनवलेली असेल किंवा ती रासायनिक पदार्थाची नसावी, तर तिथे ती जे पूजा करतो त्या घरामध्ये प्रसन्नता राहते. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी आलो. काय विशेष आहे तुमचं हे ऑर्गॅनिक काहीतरी प्रोडक्ट दिसतं अगरबत्तीचं? आम्ही सर फुलं असते जास्वंदाचे, मोगऱ्याचे, गुलाबाचे आणि मॅग्नेट, चंपा असे आम्ही जमा करतो सर. त्याच्यानंतर आम्ही ते वाळू टाकतो. वाळू टाकल्यानंतर त्याचा मसाला बनवतो आम्ही वेगवेगळा. आणि चंदनाच्या किसापासून सण्याने त्याचा बारीक किस करतो मशीन मध्ये. बाबळीचा कोळसा, लिंबाचा कोळसा याच्यातून आम्ही ऑर्गॅनिक मसाले बनवतो. त्या मसाला बनवल्यानंतर आम्ही ह्या अगरबत्तीला चिक्की येण्याकरिता जसं गव्हामध्ये जव असते ना, तर ते आम्ही जव म्हणजे क्विंटल प्रमाणे घेऊन आणतो सर आम्ही. तर ते जव दळून आणायची आणि तिला म्हणजे दळून आणून सण छानून टाकायची आणि त्या पावडर मध्ये मिसळवायचं. अगदी थोडक्यात सांगायला गेलं तर या ठिकाणचं हे जे प्रोडक्ट आहे हे रासायनिक नाहीये, ऑर्गॅनिक आहे. कुठून आलात आपण? आम्ही नागपूरहून आलो सर. अच्छा, नागपूर म्हणजे विदर्भातून ह्या ठिकाणी हे स्टॉल लावण्यात आलं होतं. ग्रामीण भागामध्ये आमचं गाव आहे, एक मावली गाव आहे. बरं. त्या ग्रामीण भागातून आम्ही नागपूर आमचा जिल्हा आहे, तालुका पारशिवनी, तिथून आलेलो आहोत सर. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.